चेहरा है जैसे नूर हसता काय होतं यार हो. आता पडला असता पण नाही पडलो. ही जशी पडली तसं मी नाही पडलो. मला दगड आली पायाखाली. तुला मज्जा आली मला पडलेलं मजा कशाला येईल मला. तुला काही लागलं नाही म्हणून हसतोय. तुला लागलं असतं तर मी रडलो असतो. मला लागलंय माझं पाय दुखत आहे पण तरी पण मला आपली ट्रिप बेस्ट नाही करायची आहे ना म्हणून मी लागलंय. बट एकदम खूप जास्त नाही लागलं थोडं थोडं पाहिजे. येस. घोडा घ्यायला पाहिजे होता आपल्याला. घोडा नको पण मला आता नको. घोड्यावरून या रस्त्यावरून चाललं ना तर खूप असं हालत होतं. घोड्यापेक्षा असंच चालायला मजा येते. जंगलात निवांत एकटेच. पण कधी कधी ते उंदीर नाही कोण येतात ग ते माकड आले ना आम्हाला माकडांनी पकडलेलं आणि ना आणि असं त्याच्या हातात कॅमेरा होता. दाखवत होता सारखा घाबरली आणि मी पण घाबरलो थोडस. खूप भीती वाटत होती मला कारण पण. की आसपास कोणच नव्हतं. आम्ही दोघेच होतो पूर्ण आणि जंगल. 2 माकडं होते एकदम मोठी मोठी. हा हिला बघून पण घाबरले ना माकड. मी बोललो असं कसं होईल पण ते आम्हाला घाबरत होते. आणि नशीब आमच्या बॅगमध्ये चिप्सचा पॅकेट होता. ते काढून दिलं त्याला तेव्हा कुठं गेला तो दुसरा माकड तो पण येतोय आणि डायरेक्ट बॅगच पकडतो. चैन उघडायला बघतोय तो माकड. तर त्याला त्याच्याने उघडत नव्हता पण ठीक आहे. मला असं वाटतंय कॅमेरा हातात बघून ना त्याची कॅमेरा काय खायची वस्तू आहे. पण जेव्हा बॅगेत काय म्हणजे बॅगेत खायची काहीतरी वस्तू बाहेर नव्हती. एखादी दुसरी चिप्स बिप्स वगैरे ठेवा बॅगेत. म्हणजे कोण आलं असं तर देऊन पटकन सॉर्ट करता येतो मॅटर. नाही तर ते लोक जात नाही खरंच. येस. पण भारी सीन होता तेव्हा. आमचा कॅमेरा बंद होता म्हणून. नाही तर अजून एक तुम्हाला चांगलं व्हायरल हे भेटलं असतं कंटेंट. कसली घाबरलेली. आणि मी पण तू पण घाबरलेला. मी बोललो. आता अजून 2 माकड आम्हाला बाजूला दिसलेले पण बिचारे चांगले होते. संस्कार चांगले लावले त्यांना होते. काहीच बोलले नाही. एक शब्द नाही बोलले. गप्प बाजूला बसले. भीती वाटते आणि कॅमेरा नको काढू, ते बघून येतात यातली. खाली दुसरा रोड आहे तिकडे असे रस्त्यातच बसलेत 4-5 माकड. आणि ते लोक पुढेच जात नाहीत त्यांना बघून. मी तुला सांगते कॅमेरा बंद कर. ते लोक कॅमेरा बघून येतात अंगावरती. असं आहे काय. थांबा मित्रांनो नंतर आपण भेटू. बाय. हा आहे लेक पॉइंट. हा बघा लेक. खतरनाक असा लेक. आतापर्यंतचा सर्वात चांगलं वाटतं. आणि ते एका मुलीने माझ्यासारखीच वाटली. तर मित्रांनो हा आहे लेक व्ह्यू. आणि आम्ही जरा खाली जातो बघायला कसं येतं लेकचे व्हिडिओ. नॉर्मली लेकमधून पाणी बाहेर पडतं. इकडे लेकमध्ये बाहेरून पाणी येत आहे. कसं ते माहिती नाही. हे तिथे ना उधर इकडे एक मंदिर आहे लेक पॉइंटच्या इथे जवळ. पिसरनाथ मंदिर माथेरान. इकडे जातोय आम्ही. बघूया. तर मित्रांनो एक वडापाव खाऊन एनर्जी घेऊन आम्ही पूर्ण चाललोय लॉर्ड पॉइंट. चांगला नव्हता. हां नुसतं खार होता. मीठ जास्त झालेलं त्याच्यात पण ठीक आहे. तर मित्रांनो एक वडापाव खाऊन एनर्जी घेऊन आम्ही पूर्ण चाललोय लॉर्ड पॉइंट. चांगला नव्हता. हां नुसतं खार होता. मीठ जास्त झालेलं त्याच्यात पण ठीक आहे. तर आम्ही आलोय आता लॉर्ड पॉइंटला. खूप सारे इथे ॲक्टिव्हिटीज पण आहेत. अरे हां अरे हे काय गन हे काय करायचं पण मारायचं कोणाला बलून. पण आला मेन पहिला व्ह्यू. एक आम्ही गेम खेळतोय. हे काय याला बोलतात. टोटल गेमिंग. चला एक घ्या. किती नंबर्स एक ठरव त्यातला काय जिंकायचं तुला. मग
ना प्लस प्लस आता मला काय माहिती काय पाहिजे घेतलं बघ. हां 33. तर आम्हाला विमान पाहिजे आणि गाडी पाहिजे. 1 मिनटं. 33 नक्की 6 मध्ये टाकायचे हां. ना 5. ठीक आहे बघूयात जातो की नाही. 6 मध्ये जा. अरे यार 1. 6 मध्ये जायचंय तुला. 6 6 किती मध्ये गेले का गेला नाही. आणि 6 मध्ये मला सगळे टाकायचे. ना आता नको 6 मध्ये टाकू काय गरज नाही. अजून किती एकच बॉल आहे. 11 झाले. 1 किंवा 3 1 मिनिट टाकलं तर 12 होणार. 3 मिनिट टाकलं तर 14. 12 मध्ये काहीच नाही. 12 मध्ये आहे आहे 3 मध्ये टाकू काय मग 14 मध्ये एक किंवा तीन. डेअरी मिल्क. दोघांपैकी एक ऑप्शन आई ग 3 झालं. सेम 14 ला काय आहे. एक बॉल आणि डेअरी मिल्क. पाहिजे काय 35. ठीक आहे पण अजून एक गेम ही काय शूटिंग गेम. आता मी खेळतोय. आईला जड आहे. इथे ठेवायचं असा स्कोप नाही याला? चला बघूया. समोरचा टिप आणि तो बॉल 3 पॉईंट एका लाईन मध्ये आला पाहिजे. मग शूट करायचा. मारायच्या वेळेस हलायचं कुठला नाही. पाहिजे तुला सांग बॉल. सगळ्यात जास्त बॉल कलरचा ऑरेंज. लागली की नाही कुठेतरी लागली. कुठे लागली रे मला तर मागे समजलं पत्रा नाही. आहे. काहीतरी गिफ्ट पाहिजे. काहीतरी गिफ्ट पाहिजे. कुठे लागलीच नाही पण नाही, नाही लागेल. मागे पत्रा आहे ना, तर आवाज येणार मध्ये. मारताना हळते खरी वळी बंदूक मारा. करीवली बंदूक. अरे देवा. नाही लागली ना ही. 2 वेळा लागलाय 2 बॉलला. लागले बॉलला. लागलंय ना की नाही लागलं. पत्र्यालाच लागलं. एकदाच लागलंय अजून. ऍटलीस्ट 3 तरी. व्हॉट इज दिस बिहेवियर. स्कोप पाहिजे होता. 4x 8x तरी पाहिजे होता ऍटलीस्ट. एकच म्हणजे काय मिळणार आहे याला. काहीच नाही. किचन. बघा मी तरी गिफ्ट जिंकलेली. कुठला किचन पाहिजे आम्ही सिलेक्ट करू शकतो. कुठला मला घ्यायचा का. थांब आता. अजून एक गेम. ग्लास पाडायचे बॉलने. थांब थांब थांब. अजून एक बॉल टाकायचा. मी मी पाडतो. एक बॉल मध्ये extra. हा एक बॉल तिथून मार. मी 2 बॉल इकडनं मारतो. तसं चालेल ना. चल तिथून एक तू मार त्यापेक्षा मला तू. 2 मार ना तिकडनं. एक तू मार मी 2 मारतो. अरे माझं जातच नाही मला. पुढे गेलं. अरे इझी वाटत होतं बघायला पण असं नाही जात पटकन. ह्याचा पण नाही केलं. मधून गेला. अजून एक. काय लास्ट आहे हा. अजून एक म्हणजे 3 बॉल. असेच तू किती पैसे घालवशील रे. 1 लाख. 500 रुपये
काय सगळे 3च्या 3 30 90 रुपये मी वसूल करतो. हा एक पडलाय म्हणजे माझा मध्ये किती रुपये लागू झाले? म्हणजे सगळे पडणं गरजेचं आहे. काय भेटेल? सगळे नाही पडले काही. चला घरी चला. किती ग्लास पडले मी? 2 ग्लास. ए एडी आहेस काय 2 4 पडले. पण सगळे ग्लास पाण्याचे होते ते का? ए इकडनं दुसरा पॉइंट. सावकाश दे हात दे. तर आमचा आजचा लास्ट पॉइंट आजचा नाही आत्ताच आहे फेरीचा. आम्ही हा पॉइंट एक लास्ट शेवटचा पॉइंट बघून घरी जाणार आहोत. जेवणार आराम करणार आणि आता गरम होते खूप जास्ती. हां येस हे आले शक्तिमान बनून डोले दाखवते. डोले हे डोले हो बॉडी बिल्डर. तर हा वाला पॉईंट आम्ही बघून जातोय आणि ही स्लीवलेसमुळे हिला जास्त चटके लागतात उन्हाचे, म्हणून संध्याकाळी परत येऊ. येस तर बघूया शेवटचा पॉईंट. कमालीचा आहे असं बोलतात लोक. तर शेवटचा पॉईंट बघूया. हा असा आहे खतरनाक असा पॉईंट. म्हणून हे एवढ्या ह्याच्यावरती लावलं. मला खूप चटके लागतात. एक नंबर. पावसाळ्यात मजा येईल. उन्हात थोडं वाटतंय. पावसाळ्यात जरा मजा येईल. आम्ही तिथे थांबलोच नाही. हे बघा निघाली पण लगेच. इकडून जाऊया का शॉर्टकटने? हे बघ डायरेक्ट वरती पोचू एवढं फिरत जाण्यापेक्षा. चल बोलते ही चढणारच आहे तशी. चल तिकडून जाऊ गप. नाही चढणार तू. पाय सरकतात तुझ्या आधीच. पडलीस एकदा. फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स. सो आम्ही आलो आहोत. आमचा शेवटचा दिवस आहे इथे माथेरानमध्ये. उद्या शेवटची रात्र आहे माथेरानमध्ये. तर आम्ही दुपारी जो घरी गेलो. नंतर आम्हाला परत जायचा काही इच्छा झाली नाही. एवढं हातपाय दुखत होते, दमलेलो. हां हिसाबाच्या बाहेर आम्ही चाललेलो. आयुष्यात एवढं कधी चाललो नाही. पण नंतर घरी एकदा गेलो, झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळी उठलो आहे. आता आंघोळ वगैरे करून परत जेवायला चाललो आहे. जेवल्यानंतर आम्हाला थोडंसं ॲनिव्हर्सरीची तयारी करायची. डेकोरेशन वगैरे. पण इकडे आम्ही 3 दिवस होते ना. 3 दिवस झाले वेगवेगळे हॉटेल ट्राय केले. सगळीकडे काय एवढं काही चांगलं वाटलं नाही जेवण. पण आहे बऱ्यापैकी आहे. पण तरी पण आम्ही आता नवीन अजून एक बघितलं हॉटेल, तिकडे जेवायला चाललो आहे. बघूया कसं वाटतंय. तर मित्रांनो आम्ही आलो हॉटेल मालवणी तडका फिश. आमचं जेवण आलं आहे मस्त पम्पलेट आणि एक भाकरी दिली, एक चपाती दिली आणि एवढंच. पण मस्त आहे. आणि हिला कंट्रोल होत नाही. आधी जेवू दे आम्हाला मग. तर मित्रांनो जेवून आलो आहे घरी आणि आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. तर डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. हे बघा हे एवढंच केलं आहे सध्या. आणि हे जे घेतलं ना हॅपी, तुम्ही वाचू शकता ॲनिव्हर्सरी झालं याला. या इथला हा वीच्या जागी त्यांनी एन दिलं आहे. हे चुकीचं दिलं त्यांनी. पण काय बोलू. आहे इकडे एकतर आम्हाला काय बोलतात ते चांगलं डेकोरेशनचं आयटम भेटले नाही. केक पण असं साधा सुद्धा आम्ही आणलेला आहे सध्या. पहिल्या ॲनिव्हर्सरीचं आमचं असं होतं. पण हे बऱ्यापैकी केलेलं आहे. रेडीमेड डेकोरेशन आम्हाला रेडीमेड भेटलं आहे. आणि हे मी बोलतो ते करू नंतर सेट. ऐक हॅलो फ्रेंड्स. तर 12 वाजायला आलेत. आपली ऑलमोस्ट तयारी झाली. हे तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे. आणि बलून्स मी तिकडे फुलवून ठेवलेत. त्याला आता करूया पुढची तयारी. आम्ही निघालो. मी हा बघा हा मी असा रेडी आहे.
एवढं काही खास नाही पण ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही तयारीला लागलोय आपलं हे आमचं हे व्हॅलेंटाईन डेज त्याच्यासाठी तयारी करायला लागलोय. अरे नाही यार हे काय ॲनिव्हर्सरी आम्हाला त्याने चुकून ॲनिव्हर्सरी आहे आमची आज. ठीक आहे. 1 वर्ष झाला. कसा काढला मला माहिती. येस नाटक काय म्हणतोयस रे? असा आमचा ॲनिव्हर्सरी गेले मारामारीत. अरे दिलीप यार. हां चला तयारी करायची आहे थोडंसं. तुम्ही नंतर या चला. हॅलो फ्रेंड्स, सगळी तयारी झालेली आहे आमची आणि तुम्ही हे बघा असं काहीतरी येण्यासारखं केलं आहे. कसं वाटतं सांगा. आणि हे 365 days of us आणि हे आमचं ते तुम्ही वारंवार बघत आला आतापर्यंत. बलून्स एवढे फुगवले पण कुठे ठेवू काय समजत नाही, ते राहत पण नाही जागेवर. असं झालंय. ठीक आहे चालू यावेळी.